मुंबईचा महापौर 11 फेब्रुवारीला बसणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। 18 फेब्रुवारीला विशेष सभा होईल, तर मुंबईचा महापौर 11 फेब्रुवारीला बसणार आहे। निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। 18 फेब्रुवारीला विशेष सभा होईल, तर फेब्रुवारी अखेरपर्यंत पालिकेचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प सादर होणार आहे। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात, काय नेमकं? रुबीना, मुंबई महापालिकेचा महापौर हा 11 फेब्रुवारी बसणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालेला आहे आणि या संदर्भातला महापौर निवडणुकीचा कार्यक्रम हा लवकरच जाहीर केला जाईल आणि या कार्यक्रम पत्रिकेमध्ये 11 फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेत महापौर हा बसवला जाणार आहे। त्याची निवडणूक ही 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि त्याचबरोबर 18 फेब्रुवारीला विशेष सर्वसाधारण सभेचं देखील आयोजन केलं जाणार आहे आणि त्यानंतरची गोष्ट असणार आहे ती मुंबई महापालिकेच्या बजेटची, अर्थसंकल्पाची, जी 2026-27 चा अर्थसंकल्प हा नव्याने स्थापित झालेला जे सत्ता आहे शिवसेना भाजप युतीची, त्या ठिकाणी त्यांच्या मार्फत हा अर्थसंकल्प हे बजेट सादर केलं जाईल। त्यामुळं या बजेटमध्ये कुठल्या स्थायी समिती अध्यक्ष कडे हे बजेट सोपवलं जातं ते पाहणं देखील गरजेचं आहे। परंतु मुंबईचा महापौर हा 11 फेब्रुवारी रोजी बसणार आहे आणि त्या संदर्भातली 6-7 तारखेपासून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो लागू होईल आणि कदाचित तेव्हापासूनच अर्ज भरण्यास देखील सुरुवात केली जाईल। निश्चित कृष्णा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतो मुंबईचा महापौर 11 फेब्रुवारीला बसणार असल्याचं सूत्रांकडून कळतं आहे। निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल। 18 फेब्रुवारीला विशेष सभा, तर फेब्रुवारी अखेरपर्यंत पालिकेचा सन 2026 आणि 27 अर्थसंकल्प सादर होणार आहे।